तर कबुतराचा जीव महत्वाचा की माणसाचा? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला? अगदी लहान मूल सुद्धा सांगेल की माणसाचा जीव जास्त महत्वाचा. पण कबूतरखान्याच्या वादामध्ये काही जैन मुनी ही बाब विसरून गेले. एखाद दुसरा व्यक्ती मेल्यामुळे काय होतं असा संतापजनक प्रश्न कैवल्यरत्न महाराज यांनी विचारला. कबुतरांच्या घाणीमुळे मानवी आरोग्य धोक्यात येतं ही बाब ते मानायलाच तयार नाहीत. दुसऱ्या जैन मुनींनी राजकीय पक्षाची घोषणाही करून टाकली. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. गांधी के चक्कर में कांग्रेस गई थी, मुर्गी के चक्कर में शिवसेना, अभी कबूतर के चक्कर में कौन सी पार्टी जाएगी भगवान जाने. म्हणजे मला वाटतं आपण सगळ्या डॉक्टरांना घरी बसवावं. एकाद इंसान मर गया उससे भी कुछ लेना देना नहीं है. त्याच्यावर आपण काय भाष्य करणार? ही भाषा शोभते का एखाद्याला? हम सब संत लोग घर घर में जाके आवाज उठाए तब जाके ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बना है. त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे. कोणामुळे मुख्यमंत्री झाले? आमची नगरपालिकामध्ये आम्ही आमचे वाद उभे करू. काही जर संभ्रम असेल तर आम्ही तो दूर करू. मुंबईतले कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय झाला. त्यावरून मोठा वाद झाला. कबूतरप्रेमी जैन समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. कबूतरखाने नसल्यामुळे अनेक कबुतरांचा मृत्यू झाल्याचं सांगत दादरच्या योगी सभागृहात शांतिदूत कबुतरांच्या आत्मशांतीसाठी जैन समाजाची धर्मसभा पार पडली. या सभेला बाहेरच्या राज्यातून सुद्धा जैन समाजाचे मुनी आले होते. त्यातल्या कैवल्यरत्न मुनींनी काही वादग्रस्त विधानं केली. कबूतर तो सिर्फ आपने एक बहाना बनाया है, एक हथियार बनाया. कबूतर से कोई लेना देना नहीं है और वो कबूतर की टीट से जो फैलता है रोग उससे भी कुछ लेना देना नहीं है. एकाध इंसान मर गया उससे भी कुछ लेना देना नहीं है. चाहे एक नहीं हजारों लाखों यूं ही बेगुनाह मर रहे हैं, रोज के बेगुनाह मर रहे हैं. उनके लिए कोई सोच नहीं रहा है. और एक इंसान कभी कुछ किस कारण से मानो कि कोई पेड़ का पत्ता गिर गया और पेड़ के पत्ते से किसी की मौत हो गई तो आप मानोगे पेड़ के पत्ते से मौत हुई? मानोगे? ये कितनी भरी मूर्खता भरी बात है. कितनी मूर्खता भरी. किसी की कबूतर की टीट से उसकी जान चले गई तो क्या टीट से जाएगी? मैं तो डॉक्टरों को भी मूर्ख कहता हूं अगर जो इस तरह से बयान देते हो तो. रेवत सुरीजींनी काही अचाट दावे केले. कबूतर के टीट का धूप करके देखो, करीबन 3 से 4 सप्ताह के अंदर सबकी खोपड़ी एकदम सही हो जाएगी, पॉजिटिव, और लड़ाई बंद हो जाएगी. और मेडिकल के बाद जिसकी ट्रीटमेंट नहीं है वो किडनी जिसकी फेल है, ये कबूतर की टीट के द्वारा मैंने कईयों के जीवन के अंदर वो किडनी वापस ठीक करवाई जो आज मेडिकल के बाद कोई इसका उपाय नहीं है. इसको 1 महीने तक रोज एक टीट जो है पानी के 1 गिलास में भिगो करके शाम को भिगोए, सुबह शाम को पिए, 1 महीना पियो, आपकी कैसी भी फेल किडनी एकदम ठीक होती है और कईयों की ठीक की है. स्वरूपानंदजी यांनी तर फडणवीस आपल्यामुळे मुख्यमंत्री झाले असा दावाही केला. ही संधी साधून विरोधकांनीही फडणवीसांना प्रश्न विचारून घेतले. हम सब संत लोग घर घर में जाके हर प्रांत के हर धर्म के संत लोग जाके आवाज उठाए तब जाके ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बना है. त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे. कोणामुळे मुख्यमंत्री झाले? जैन मुनीमुळे झाले, देवेंद्रजी साधू संतांमुळे झाले, कोणामुळे झाले? हे उत्तर जर सीएम कडून आलं तर मग आम्हाला बोलता येईल. कारण जैन मुनी जर म्हणत असतील की आमच्यामुळे मुख्यमंत्री झाले, त्यात किती तथ्य आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. आणि सर्वात शेवटी निलेश मुनींनी सरकारला गंभीर इशारा सुद्धा दिला. मुझे पता नहीं मुर्गी ने कितने कौन सी को पार्टी को लुभा दिया. अभी कबूतर पता नहीं जिन्होंने इसके ऊपर कबूतर खाने बंद किए अब उनका क्या हाल होगा.
गांधी के चक्कर में कांग्रेस गई थी, मुर्गी के चक्कर में शिवसेना, अभी कबूतर के चक्कर में कौन सी पार्टी जाएगी भगवान जाने। हा इशारा देत असताना त्यांनी शिवसेनेच्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांच्यावर टीका केली। या विषयात पीएचडी केलेल्या मनीषा कायंदेंनी मुनींच्या टीकेला तर्कानं उत्तर दिलं। म्हणजे मला वाटतं आपण सगळ्या डॉक्टरांना घरी बसवावं आणि पूर्ण आरोग्य खातं आता कोणाला तरी चालवायला द्यावं, कारण त्यांच्या घरातलं जर का कोणी मृत्युमुखी पडलं असेल या सगळ्या फुफ्फुसांच्या आजारामुळे आणि जिकडे प्रूव्ह झालंय की कबुतरांमुळेच हे सगळं झालेलं आहे, तर त्यांनी असं वक्तव्य केलं असतं का? म्हणजे त्यांना झुनॉटिक डिझीज हा विषय काही माहिती आहे का? कोणाचा अभ्यास आहे का त्याच्यावर? निलेश मुनी एवढ्यावरच थांबले नाहीत, चक्क नव्या राजकीय पक्षाची घोषणा सुद्धा त्यांनी करून टाकली। त्यांचा शांतिदूत जनकल्याण पक्ष आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवेल असं निलेश मुनींनी सांगितलं। और हमारी जो पार्टी अभी शांति दूत जन कल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता हूं, ठीक है। और मेरे ही नगर सेवक में हर, ये सिर्फ जैनों की पार्टी नहीं है, राजस्थान 36 कोम, जितने भी 36 कोम होंगे, जेवढे पण मारवाडी असेल तेवढे पे गुजराती असं सर्व एक होऊन आमची नगरपालिकामध्ये आम्ही आमची वाघ उभे करू, ठीक आहे। मराठी अमराठी मुद्द्यावरून निलेश मुनींनी बाळासाहेब ठाकरेंची स्तुती करतानाच राज ठाकरे आणि मनसेला टोमणे मारले। त्याला मनसेच्या अविनाश अभ्यंकरांनी उत्तर दिलं। मैं महाराष्ट्र को सिर्फ बाला साहेब ठाकरे को ही मानता हूं और आनंद दिघू को ही मानता हूं, और जिस सरकार ने देवेंद्र फडणवीस ने जिस राज्य को माना है उसको मानता हूं, बाकी मैं किसी नेता को पहचानता नहीं। मला वाटतं ही भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही हो। त्यांनी लोकांचं प्रबोधन करायचं असतं, कमीत कमी राजकीय बोलून जास्तीत जास्त लोक प्रबोधन कसं होईल हे केलं तर जास्ती बरं होईल। मुंबई महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार हे कबूतर ठरवणार असा विश्वास निलेश मुनींनी व्यक्त केलाय। त्यांनी सरकारमधील शिवसेना भाजपसोबत मनसेला टार्गेट केलंय। शांतीचं प्रतीक असलेल्या कबुतरांवरून सुरू झालेला वाद शांततेत सुटणार की राजकीय अशांतता निर्माण करणार याकडे आपलं लक्ष असेल। ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।